नमस्कार मंडळी. मॉर्निंग गाईज. आज आपण कसं टाइमात आवरून तयार झालोय आउटफिट बघून. आणि आज आपल्याला जायचंय स्नो पॉइंटला बर्फ खेळायला. तर हेवी ब्रेकफास्ट करणार आहे. तिकडं काही लंच अवेलेबल नाही दुपारचं, आपण लांब चाललोय म्हणून. सो हेवी ब्रेकफास्ट करून आता जायचं आहे. तर निघायचं होतं 8 वाजताच, झाले 7:15. थोडंसं चालतं 10 मिनिटं इकडं तिकडं. पण चला आपण आता नाश्ता करू आणि बस पारा गाइस. कैसे हो आप लोग? देखो ना देखो ना देखो ना, ब्लॉग बनवते. थांब गाइस. हेवी ब्रेकफास्ट करायचं आहे म्हणून इडली, सांबर, पुलाव हे सानिकाने बनवून दिलंय. थँक्यू सो मच. इज्जत तुला चॅटमध्ये. आणि चोकोज हे आपल्या इथं भेटत नाही, आणि नाही भेटतं असंच बोलायचं होतं, फक्त भेटत नाही म्हणून. काय बोलतोय? हा आता बोल काय. हा दाखव, याच्यामध्ये दाखव. काय नाही बघितलं तुम्ही का? बसा. तर नमस्कार गाईज. आपल्याला ना तर सुमोने जायचंय, उशीर झालाय. आपल्याला पुढं निघायचंय स्नो पॉइंटला जायला. सगळेजण बसलो एका सुमोमध्ये ना. ऍक्च्युली तर 9 जण बसतात. अरे बघा. हाय गाईज. देखो ना देखो ना देखो ना. चल बोला. काढलाय. लिस्ट टाकतो मी आत्ता लगेच. हा आणि यांचा नंबर घ्या. घेतलाय इथे. लगेच वरतून खाली यायचं 1 वाजता. हा 1 वाजेपर्यंत. आणि 1च्या पुढं. मॉल रोड आणि एटीएम. हा ओके सर, चालेल. हा तुम्हाला पॅकेज करायचं, खाली करून जायचं. हो सर, करतो. करायचं. चला गाईज पुढचं तिथे गेलं सांग. तोपर्यंत रस्त्यातल्या नजरे दाखवतो. तर गाईज हा आहे व्ह्यू. मस्त व्ह्यू आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि पुढे आहे ना अजून खूप मस्त स्नोफॉल वगैरे झालाय, तुम्हाला दाखवतो मी. साक्षी बल्ले शिंदे. ऍक्च्युली ना वरती जाऊन होणार आहे गाईज, हिडिंबा टेम्पलला. बघत राहा, पुढं खूप मस्त मस्त व्ह्यूज येणार आहे. चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, छैया 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 छैया, चल छैया छैया छैया. तर नमस्कार गाईज. आम्ही आलोय आत्ता स्नो पॉइंटला चाललोय. हे करायचंय, स्नोचे कपडे घालायचे असे. तर इथं आल्यानंतर ना जॅकेट्स काढून ठेवावं लागतात आणि शूज पण काढून ठेवावा लागतो. सो मोस्टली जे कॅबवाले किंवा तुम्ही ठेवसाल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच राहा, त्यांच्याच गाडीमध्ये ठेवून ठेवा कपडे वगैरे सगळं. आणि आता बघू, चला कपडे घेऊ आपण. उशीर झाला, आपल्याला जायचंय वरती लवकर. गाईज कसं वाटतंय लुकला इज्जत द्या आणि सांगा कसं दिसतंय. हे असं स्नो सूट तुम्हाला घ्यायचे असतात. तुमचं जर पॅकेजवाला असेल तर ते तुम्हाला अरेंज करून देतात, किंवा इथं 250 रुपीजमध्ये तुम्हाला सूट भेटतात. रजिस्टर करायचं, आपलं नाव ID द्यायचं आणि सूट घ्यायचा. आणि त्यानंतर ना शूज पण देतात. असे शूज मध्ये ना हे असले सॉक्स घ्यावे लागतात, नाहीतर ना आपल्या सॉक्सने इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे असले सॉक्स घेत जावा. आणि बाकी काय मग वर जायचं. इथं पॅकेज पण आहे, 4 राईड्स आहेत पॅकेजमध्ये. जे 4 राईड्सचं कॉस्टिंग आहे ना 1200 रुपये पडतं. तर पर हेड राईड तुम्ही केली तर ते 600 रुपीज पडेल. जर तुम्हाला टाईम असेल, आता आमच्याकडं कुणाकडेच टाईम नाही, आम्हाला 1 वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे. सो आम्ही काय राईड्स वगैरे घेत नाही. आम्ही आमचंच म्हणजे नाही का, आपण बघू तिथे जाऊन काय मजा करायची. पण जर तुम्हाला राईड करायची असेल तर नक्कीच खालनं पॅकेज घेऊन जावा. आणि पॅकेजमध्ये तुम्हाला 4 राईड्स भेटतील. ते सांगतील तुम्हाला कोणते 4 राईड्स अवेलेबल आहेत त्या क्लायमॅटिक चेंजेसनुसार ज्या तुम्ही येणार आहे. जर जास्त स्नोफॉल असेल तर 1-2 राईड कॅन्सल होऊ शकतात किंवा ॲड पण होतील. तर बघा. थँक्यू. आता जायचं वरती. आता आपल्याला आहे ना वरती जायचं. मस्त स्नोचे कपडे वगैरे घातले. हा भोगा राडा चालू ना बच्ची का दिल में खडी साखर. बघू आता काय करायचं. मला माहिती मी नाही श्रीमानचे डायलॉग मारतोय, कारण मी येडा झालोय त्याच्या नादात. मला नाही कळत मी काय बोलतो. माझ्या तोंडातून आपसुक निघतं ते सगळं.
तेरी मुझ पे नजर हो साहिबा। पेटीएम असं चलता है, गूगल पे चालतं भाई. वो यार है कोई माँ की तरह, मेरा नगमा बोली मेरा कलमा बोली, मेरा नगमा नगमा मेरा कलमा कलमा, मेरा कलमा कलमा मेरा नगमा 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 मेरा कलमा कलमा, मेरा कलमा नगमा मेरा कलमा कलमा। यार मिसाले उस चले पाँव के तले, फिर दोस्त चले कभी डाल डाल कभी बात बात में हवा पे ढूंढूं उसके निशान, सारे इश्क की छाँव चल छैया छैया, सारे इश्क की छाँव चल छैया। गाईज मला जागा पण लय बाप वाटतं, लय बाप वाटतं, भारी वाटते, भारी वाटते. आता मस्त सगळ्यांना जायचं आम्हाला बर्फ खेळायला. फोनची चार्जिंग बेरिजिंग थोडं बघू पुढचं पुढं काय होतंय नाही होतंय. आता जायचं मस्त बर्फ खेळायला. मी तुम्हाला नजारे दाखवतो इकडचे, खरंच लय भारी आहेत बघा एकदा. मस्त हनुमान मंदिर आहे, खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता चालू आहे का नाही मला माहित नाही. आम्ही आठ जोड घसरते इथं. आता जरी शूज घातले तरी घसरते, पण मजा लय येणार आहे भाई, लय मजा नो गाईस. तुम्ही नजारा बघा, हो तुम्ही नजारा बघा. थांबा एक मिनिट. कसं आहे, मस्त आहे का नाही? असलं बादशाह दिसतंय नाही तर समोर बघायला तरी. आणि एवढा बर्फ, बाप रे. आणि आपली मंडळी हे पण आपलेच आहेत, सगळे कॉलेजचेच पोर आहेत सगळे आपली. आता बघू कुणी पॅकेज घेतलंय कुणी पॅकेज घेतलं नाही. तर पॅकेज जसं मी तुम्हाला बोललो होतो इथं पॅकेज आहे, पण बघू किती जणांनी पॅकेज घेतलं किती जणांनी नाही घेतलं. इज्जत द्या काकांना. काका आहेत ना, फोटो काढून देतील तुम्हाला 40 रुपीज पर कॉपी मध्ये, डिजिटल प्रिंट मोबाईल मध्ये. मोबाईल पे देगा भाई. हा मोबाईल पे देंगे. माझा खूप छान फोटो काढला यांनी काकांनी. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. काका फोटो दाखवा. एवढं मस्त आहे ना. व्हिडिओज वगैरे येतात नाही आता. आणि हे फोटो पण काढतात ते पेड येते. 40-40 रुपये घेऊन फोटो काढतात ते. तर आपण काय करू, आपण मस्त आधी एक्सप्लोर करू थोडंसं. राईड्स वगैरे नंतर ना काढू. म्हणजे आता राईड्स तर काय मी घेतले नाही, आपण रील काढायचे. पोर येते ते आपले, मग त्यावेळेस आपण रील शूट करू. तोपर्यंत आपण बघू काय करायचं. टाइमपास. फोनची चार्जिंग टिकवायची आहे. पॉवर बँक गाडीत राहिली नेमकी. जमलं तर जाऊ गाडीपाशी पॉवर बँक घेऊन येऊ. बघू काय करायचं. एवढं ताण नाही घ्यायचा आहे का नाही. तोपर्यंत तुम्हाला नजारा बघा. अब बघा लब्याटा दिल ना दिया. आता मी ऍक्च्युली यांचे ना झिपलाईनचं शूट घ्यायला आलते. झिपलाईन मी कसं ऍक्टिव्हिटीज करतो ते सानिका आणि श्रुती. तर त्यांचं सानिका आणि श्रुतीचं झिपलाईन होत राहील. इथं आहे ना तुम्हाला एक नजारा दाखवतो. हे बघा कसं आहे. म्हणजे असे घरं आहेत इकडे. असलं सुंदर आहे हे सगळं. गाईज बुमरोची रील करणार आहे मला वाटतं. आता बघू कसं. त्यांनी मला माहिती ते ब्लॅक घाल आणि मला नाही नाचतं तुम्हाला माहिती आहे. तर बघू आपण फोटो काढायला काय होतं आता. आयुष्यपत काय ऊन पडले बाप. इज्जत द्या इज्जत द्या. लुकला इज्जत द्या. गाईज हिची आत्ताच रील बनवून झाली आहे. आणि काकी बघा काय म्हणतात ते. दोन बनालो म्हणतात ते. आता आपण बघू. मला तर नाही डान्स करतायत पण चला लेट्स. कुठं येणार आहे परत आपण तर करू येईल. चला फुल पहाडी लुक आहे बघा कसं दिसतंय. इज्जतच्या लुक मध्ये मला हसले ते. मला माहिती कसं दिसतंय. बघू आता रील काढायची आहे. रील काढतो. हे मी पूर्ण हे आदित्य माझी पूर्ण व्हिडिओ काढ रे. मला यांनी नले फोर्स केलं म्हणून करायला लागतं. बाकी काय नाही. चला आता बघू. चल फोटो काढतोय तू. काढ बस. चल तू वेक्स काढते ना बाळा. व्हिडिओत काढते. काम सांग पॉज कर. सॉरी गाईज.
आता आहे. चुकलं मी चुकलं खिल खिल के लाल हुआ मेहंदी का रंग ऐसे गोरी हथेलियों पे खिलते हो फूल जैसे ये रंग धूप का है ये रंग छाँव का है मेहंदी का रंग नहीं माँ की दुआओं का है 3, 2, 1. आम्ही गाईज खेळून खेळून दमले सगळे आणि शेवटी ना एका आर्टिस्टने एक आर्ट बनवलंय तुम्हाला दाखवतो मी थांबा. कसा आहे स्नोमॅन याने बनवलंय. सानिका बघा बसलीये. आय स्नेहा पावडेज मोठा माणूस आहे यो. उतनी बगावत हो कसला लुक आलाय दर्शाचा कातील. लगता है साल दिल की उलटे आम्ही बर्फ पिऊन गोरं झाले. चहा पितोय मस्त मजा आली. आता जायचं आपल्याला हिडंबा देवी टेम्पलला ना. हा मॉल रोडला जायचं हिडंबा देवी टेम्पलला जायचं. शूज भिजलेत बघू काहीतरी सॉक्स घ्यायला लागतील नवीन तेव्हा शूज घालू. बाकी मजा आली आहे का नाही पैसा नाही. त्यांनी मला खूप रोस्ट केलं. मजा आली का नाही. कोणी काय केलं. त्यांनी मला खूप रोस्ट केलं. बर्फात काय ढकललं. अरे आम्ही घुगरे डान्स पण केला. हा रील येणार आहे. यांनी आग्रह केला मला म्हणून मला डान्स करावा लागला. हिनी आणि अजून खूप लोकांनी नाही 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 आणि सीन अजून आहे की जीव आहे जीव राहणार. चला तर गाईज मी ना आता पाणी बॉटल घ्यायला आलतो काकींकडे आणि काकी आपल्याला सांगतील की ना इथं आल्यानंतर ना काय रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे म्हणजे काय काय करायचं काय घेऊन यायचं कारण थंडी कमी जास्त होत राहते. सो आपण विचारू काकींना कसं असतं. ठीक आहे मंडळी हे काका काकी सांगतील आपल्याला की काय सीन आहे. तो कैसा है यहाँ पे माहौल कैसा है सर. ठंड कैसी है. अरे ठंड का तो मजा हम तो 2 दिन में पूरे ठंड से ऐसे हो गए थे कि क्या करे क्या नहीं. का मजा है. यही तो विशेषता है. गर्मी में आएंगे तभी ठंडी लगेगी आपको. हाँ और बर्फ का कैसा रहता है. बर्फ से तो मजा ही कुछ लगे भाई. और ये अभी काकी आप बताइए ये बर्फ की वजह से कुछ तकलीफ होती है यहाँ पे. नहीं बिल्कुल नहीं. काकी कह रही है सबको आना चाहिए ना. सबको आना चाहिए एंजॉय करना चाहिए. तो काकी बोल रहे सबको आना चाहिए. थैंक यू सो मच. ये मिले हमको ये आगरा से है ये भी टूरिस्ट है. तो कैसा लग रहा है सर आपको. बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छा. अभी तो हम सोलांग नहीं गए यहाँ पर ही इतनी बर्फ है. हाँ ना. सब लोग आइए जरूर आइए. तर गाईज फायनली आम्ही आता निघलोय. एक मिनिट. हा फायनली आता आम्ही निघलोय. मॉल रोडला जायचंय ना आता देवी टेम्पल हडिंबा देवी टेम्पलला जायचंय. तिथं खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे. तिथली रील आहे ना एक स्पेसिफिक रील येणार आहे तिकडची. आणि तिकडे सीन असा आहे की बंद व्हायच्या आधी पोहोचलो तर ठीक आहे. ट्रॅफिक तर नाही लागलं पाहिजे लकीली. आणि अजिबात थंडीच मेलीच आहे बघा. फक्त एक स्वेटशर्ट आहे माझ्याकडे आता आणि एक मफलर घातले 2. थंडी अजिबात मेली पर थंडी नाहीच आता असं थंडीच नाही वाजत आहे. फक्त सॉक्स वगैरे भिजलेत बूट्स मध्ये आतमध्ये ते चेंज करू आपण खाली जाऊन आता. आणि पुढे आता हिडंबा देवीचा दाखवतो मला खूप छान आहे.
गाईज इथं गाड्या बघा कशा बघतात स्नो मध्ये स्नोफॉल झाल्यावर. कसं आहे गाडबांगला रोड दाखवत तुम्हाला, थांबा आता. आडझोड रोड. आता आम्ही हिडंबदेवी टेम्पलला चाललोय. काका आपल्याला सोडतात ते दर्शन घ्यायचं आणि खाली मॉल रोडला यायचं लगेच. खूप सुंदर आहे बघा. मला यासोबत फोटो काढायचा. स्वतः संग 2 फोटो. आता चाललो हिडंबदेवी टेम्पलला. ओके सगळे आहेत आपल्या इथं आता. तर कुठे जायचं? हिडंबदेवी टेम्पल. काय बोलतोय मी पण मस्करी केली. तर हिडंबदेवी टेम्पल जायचं आणि खूप सुंदर आहे. आता व्ह्यू बघा. इथनं वर जायचंय आणि हे झाड बघा. ओके गाईज हे मंदिर आहे हिडंबदेवी माता टेम्पल. आणि लय घसरते, खरंच लय घसरते. शूज घालून यायचे तर लायकीच नाही अजिबात. स्निकर्स वगैरे कापडी शूज आणू नका, लेदर बूट्स आणा. गाईज हा फ्रंट व्ह्यू आहे हिडंबा माता मंदिरचा. खूप सुंदर मंदिर आहे. एकदा नक्की या इकडे. थोडंसं लांब आहे, वरती ट्रेक करावा लागतो आणि गाडी आली तर गाडी पण येते. बट खूप सुंदर मंदिर आहे गाईज. हिडंबा देवीची इथं मस्त दर्शन घेतलं आता. आणि सीन असं आहे की तिकडे ना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये. म्हणजे आपण पण आता लक्ष ठेवलंच पाहिजे स्वतः. ॲज अ ब्लॉगर आपणच जर फोटो वगैरे काढणं काय सोपं आहे गपचूप, पण उगाच नाही ना, उपयोग नाही फोटो काढून. तर मग मी फोटो व्हिडिओ काढले नाही. इन्फॉर्मेशन घेतली आहे. मी सांगतो तुम्हाला की 7 ते 7 मंदिर चालू आहे सकाळ संध्याकाळ. इथं स्नो पॉईंट जेवढे आहेत आणि स्नो इथं जे ॲक्टिव्हिटीज होतात ते चालूच असतात. 7 नंतर मंदिर बंद होतं. मंदिरात लेदर बेल्ट आणि वॉलेट अलाउड नाही आहे. म्हणजे इथं सांगायला नाही आहे कोणत्या गोष्टी, पण तुम्ही पण थोडंसं लक्षात राहू द्यात की नाही आहे अलाउड. आणि आणखी एक गोष्ट की तिथून मागून आहे ना घटोत्कचचं एक मंदिर आहे. 100-200 मीटरवरच आहे. खूप सुंदर आहे. तर तिकडं पण नक्की आहे. कारण इकडं व्ह्यूज आणि फोटोज वगैरे इकडे छान येतील. मोकळं स्पेस आहे. तर गाईज हे बघा घटोत्कच भगवानचं मंदिर आहे. इथून हे या मंदिरापासून आहे ना 200 मीटरवरच खाली हिडंबदेवीचं मंदिर आहे. हे ना टिकवूडचे ट्रीज आहेत. हे जे उंच जे ट्रीज आहेत ना ह्याला टिकवूडचे ट्रीज म्हणतात. हे जे आपण मूवीज वगैरे मध्ये बघतो ना स्नो आणि ट्रीजच्या मधले जे शॉर्ट्स असतात रील वगैरे मध्ये, ते असे टिकवूडच्या ट्रीज मध्ये असतात. अजून पण असतील, पण इथले पण बरेच शॉर्ट्स आहेत असं आम्हाला कळले. हाय गाइस, ये आंटी जी से है ना हमने बहुत सारी बातें करी और इनसे You can ask the flowers, I sit for hours, yelling all the bluebirds, the feeling cougars. ये आंटी जी से और इन्होंने बहुत सारी बातें मैं बताऊंगा आपको ब्लॉग. त्यांचा मुलगा आहे. तुझं नाव सांग. श्रीजित. पूर्ण नाव श्रीजित मयुरेश कोल्हे. हा, ह्याला पण खूप सारं प्रेम कमेंट्स मध्ये भेटलंच पाहिजे. गाईज द मराठा जगदंब जीव आहे आणि जीव राहणार. 5:56 झाले आणि आम्ही आलोय मॉल रोडला शॉपिंग करायला. शॉल आणि अचानक पाऊस बीस पडायला लागला, थंडी पण वाजायला लागली. अचानक थंडी वाटली. 3-4 डिग्री टेम्परेचर पडलंय डायरेक्ट आता मायनस मध्ये. 4 वाजता गाईज भूक लागली. आम्ही खातोय मनालीचे मोमोज आणि इकडं खरंच मोमोज लेस टेस्टी आहेत. साहिल शेठ How are you? इज्जत तू काय खातोय? इज्जत आहे भाई. पनीरचे आता मॅगी पण खायची आणि काय खायचंय? मॅगी आणि चहा प्यायचंय. सगळ्यात जास्त चहाची लय गरज आहे. टेम्परेचर डायरेक्ट आलंय बॉडी. ब्लॉगला इज्जत आहे भाई. ब्लॉगला सगळीकडे इज्जत आहे. तुम्हाला इज्जत पाहिजे. इज्जत जो देणार त्याला मोमोज द्या. भेटलंय. सगळ्यात मोठी गोष्ट हे दोघे नाही तू येलं. सानिका. गाईज आता जस्ट शॉपिंग झाली आहे मस्त खास लोकांसाठी आहे का नाही. आणि आता जायचं आपल्याला. ड्रायव्हर काका लय ओरडतात ते, थांबलेत ते आणि लय उशीर केलाय. हा ना, नीट नाही घेता आलं पण ठीक आहे चल, काय विषय नाही. येत राहू म्हणजे घेत राहू. जायचं उद्या पण भेटेल तिकडं कुठेतरी चांगलं. अरे बापरे, हिची इंग्लिश आहे का? त्यांनी कुठं सोडलं होतं काकांनी आपल्याला?
हा चला तिथंच थांबतो. तर आता सीन असं आहे की खाली चालत आहे. शॉपिंग झाली आहे काही खास लोकांसाठी, गिफ्ट घेतलेत थोडेसे. त्यांना ते गिफ्ट भेटतीलच, त्यांना समजणच की इथनं घेतलेत, आवडतील 100%. आपण बघू. मी तुम्हाला चॉईस गिफ्ट माझी होती. हा गिफ्ट मी दाखवतो तुम्हाला नक्की. हो पण चॉईस माझी होती. 1 घंटा. हॅलो गाईज, तर आता विषय असा आहे की आपण आहे ना मॉल रोड वगैरेची शॉपिंग उरकली आहे आणि आता हॉटेलवर जायचं म्हणजे ट्रॅफिक लय जाम झालं. लय जाम ट्रॅफिक, हालतच नाही एका जागचं. डोळे सुचले, झोप नव्हते, समजलं असेल तुम्हाला. आणि काय आता हॉटेलवर जाऊ, डीजे नाईट आहे म्हणले आणि टायमिंग टाकलाय जेवणाचा. पण आम्हाला इथंच 6:30-7 झाले. जास्त पर्यंत 7:30-8 होणार फ्रेश होस्तोवर आणि 9 वाजता डिनर संपणार आहे. बघू काय करायचं आता. ओव्हरऑल आजचा दिवस आहे ना खूप एक्साइटेड होता, खूप वर्जिट होता, खूप मजा आली. शॉपिंग, स्नो, मंदिर, तुमचे या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. हाय, इज्जत आहे. आणि सीन असं आहे की सध्या मोमोज नाही परवडले मोमोज आणि मॅगी तर अजिबात नाही परवडली. अजिबात मॉल रोडला आल्यावरती खाऊ नका, अजिबात खाऊ नका. खायचं असेल ना तर आधी विचारा. एवढी फसवणूक आहे ना मॉल रोड म्हणजे खाण्याबाबतीत. मामाला दाखव रे. हे तर नाही दिसत लोक, पण बघू आपण आता काय करायचं. आत्ताच फ्रेश होऊन आता जेवायला बसलोय. मस्त कोणतं क्लिअर सूप आहे, व्हेज क्लिअर सूप. आणि नॉन व्हेज मध्ये पण, व्हेज मध्ये पण बरेच आयटम आहेत. एक सांगतो आता. सूप पिऊन लय गार लागले. मस्त चला भेटू. पालक पनीर, मिक्स व्हेज, सलाड वगैरे आणि मिक्स फ्रूट. अजून पण आहे राईस वगैरे. आता आहे ना आपल्याकडं डीजे नाईट आहे आणि कॅम्प फायर आहे, तुम्हाला दाखवतो. मंडळी आत्ता वाजले 3. उद्या सकाळी चेकआउट आहे 9 वाजता. तोपर्यंत बॅग आवरायची आहे, नाश्ता करायचा आहे सकाळी, बरेच काम आहे. झोपता काय होणार नाही. आता यांनी रील काढली रूममध्ये. आता बाकीचा आजचा दिवस तर संपला, उद्याचं बघू. आता उद्या ब्लॉगची सुरुवात करतो. मला आत्ताच नेमका आत्ता आठवतं बरोबर झोपायच्या वेळेस की काय एक तर राहून जाते प्लॉट काढणं. बघू. चला, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर.